राजस्थान मधून इम्पोर्टेड आहे, इम्पोर्टेड. ओ ओ ओ ओ ओ ओ. जी फॉर गॉड, जी काय आपल्या घरी असणार ही तर नाही ठेवली त्यांनी. मैं तो थक गई. लय थकवा जाणवतोय, लय थकलोय, लय थकलोय, लय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता वाजले किती, 10:30, आणि आज वीकेंड आहे, सॅटरडे. तर आज आमचा असा प्लॅन ठरलाय, कुठं तर जायचंय, म्हणजे झूला गोष्ट सांगायचं नव्हतं, आता जाऊन सांगून टाकलं. तर आता झूला जायचंय. तर इथं आमच्या इथं 500 मीटरच्या अंतरावरच आहे झू. तर आता माझी आंघोळ नाही झाली, 10:30 वाजलेत, वीकेंड आहे म्हणल्यावर कशाला आंघोळ करायची ना. पण आता जातो करून, आवरतो आणि मग निघतो. आणि तुम्हाला पण झू दाखवतो कसं आहे झू. तुमच्या आयुष्यात पण भरपूर प्राणी, पण आता मी तुम्हाला रिअल प्राणी दाखवतो, रिअल. लय ऊन आहे, तर जायचं आता. किती जायचं ठरलेलं 11-1 वाजता, आता 12 वाजले, लय उशीर झाला. पण ते आज 2 मे, आज HSCचा रिझल्ट होता. तर माझा सक्का भाऊ पण होता 12वीत कॉमर्सने. तर अभ्यास करत होता तो. मला वाटलं ठीक पडतील 70-75, पण किती पडले 83, किती 83, अनएक्सपेक्टेड. तर चांगले गुण दाखवलेत त्यांनी. मला पण एवढे नसते पडले, माझी खरं कोरोनाची बॅच होती, म्हणून काय ठीक झालं आपलं, पण चांगले पडले 83%. तर आता चला, आपला प्लॅन कुठं झालता, झूला जायचा. तर आता मी जातो, बहिणीच्या बिल्डिंगच्या खाली आलोय, आणि बहीण पण आली. हा, तर आता बहीण आली, आणि जणू काय आम्ही 2 दिवसाच्या ट्रिपला गेल्या का ती बघा. हे बघ, लिहून आहे, कुठनं सनस्क्रीन लावली का. हिने चांगलं बांधलंय तोंडाला बिंडाला, आणि मी असंच आपलं काय म्हणतो त्याला, काय घेतलं विकलं नाही डॉक्टरपैकी. आता आम्ही टोपी घेऊन येतो वरून. फायनली आता मला टोपी भेटली, प्लस मी गॉगल पण लावलाय. लेट्स गो गाईज, लेट्स गो. झूचं लोकेशन आमच्या इथून 100 किलोमीटर नाही, 100 मीटरच्या अंतरावर आहे. ऊन लागतंय, पण आता कशाला 100 मीटरसाठी रिक्षा करायची, थोडं चालायचं कष्ट घेतो आम्ही. इथंच आहे. हा, आणि आताच आयफोन पण घेतलाय, म्हणून आता 10,000 रुपये वाचून वाचून श्रीमंत बनतो मी. आणि हा पण गॉगल 50 रुपयाचा कुठून घेतलाय माहितीये का, राजस्थान मधून इम्पोर्टेड आहे, इम्पोर्टेड. कुठं झूला जाण्याआधी आम्ही थोडस हायड्रेट होतो, हायड्रेट. तर आम्ही ताक, तेच तर थोडं ताक पितो आम्ही. कुठून, कात्रज डेअरीतून ताक घेणार आहे, सो तिथून ताक पिऊन जातो. तर ताक घ्यायचं आम्हाला, लय लाईन आहे ताक साठी, लय डिमांड आहे इथं, त्याला वेळ लागला आता आम्हाला अजून. तर ताक भेटलंय आपल्याला, टेस्ट करतो मी, अगोदर पण पेलंय मी. मस्त लागतं एकदम, मसाला भारी, थंड. लेट मी हायड्रेट, मग आम्ही झू मध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो प्राणी, द रिअल ॲनिमल. गाईज, आम्ही आता करवंद घेतोय, बाहेर खायला पण लय दुकान आहेत, म्हणून काही टेन्शन नाही. तर आज वीकेंड आहे ना, म्हणून गर्दी असल्यामुळे इथं लोकांना उन्हात थांबायला लागतं. पण ह्यांनी चांगली सोय केली, आपलं मंडप टाकलाय ह्यांनी, इकडून अशी लाईन असते. अरे ऑनलाईन तिकीट भेटतं मला वाटतंय, ऑनलाईनच काढू ना, तिथं लाईनीत उभं राहण्यापेक्षा. गाईज, हे करवंद आहेत, तुम्हाला माहित नसेल तर गाईज, मी स्कॅन केलाय QR कोड तिकीट काढण्यासाठी. तर मला वाटते 60 रुपये तिकीट आहे आमच्यासाठी, 4 फूट आणि 4 इंच पेक्षा जास्त. माझी खरंच 4 पेक्षा जास्त आहे असं, जाऊन द्या काढल्यावर. आणि हँडिकॅप लोकांसाठी मुफ्त प्रवेश आहे. गाईज, आमचं तिकीट झालंय फायनली. डाउनलोड करायची काही तशी गरज नाहीये, का नाही होते, ओ सॉरी, 100 वेळा डाउनलोड करतोय. बाय गाईज. खूप गर्दी गाईज, खूप गर्दी, वीकेंड मग सॅटरडे. तर फायनली झू मध्ये एंट्री झाली आमची, तिकीट वगैरे काढून.
आणि आता एका प्राणीला आम्ही इथंच सोडून देणार आहे. हा एक प्राणी, ह्याला आता इथंच ड्रॉप आउट करायचंय. झूचा मॅप जरा कॅप्चर करूया, कुठे विसरलो तर, कारण जाताना मी एकटाच जाणार आहे. प्राणीला ड्रॉप करायचंय तर चला. लय गर्दी पण, उन्हातानाचे लोक लय यायला लागलेत, कशाला काय माहित. इकडे ओ सावलीला जायचंय का आपण? गायज आम्ही आता सावली शोधत ओ पहिला प्राणी मला कॅप्चर झालाय. गायज प्लीज सी. ओ खूप इम्पॉर्टंट प्राणी हा आपल्या. तर माधुरी तुझं आउटफिट प्लीज. आउटफिट चेक. वो कुठं काय उदयपूरच्या सिटी पॅलेसला चालली काय? स्निकर्स वगैरे प्लीज शो यो. ओ पाय दुखतायत. ओ माय गॉड. लवकर म्हातारी झालं. केस पण पिकल्यात, पण आता नाही दाखवत, जाऊन द्या. स्ट्रेस लोकच आयुष्यात असं मला स्ट्रेस देतात खूप. माधुरी प्लीज इकडे बघ. माधुरी सिंग हाय. हाय गाईज. काय साप बघा. तशी मगाशी एक दाखवलं, आता दुसरा अँगल दाखवतो. इकडे पण कोपऱ्यात दिसतील. तसं आपल्या आयुष्यातले साप असतात जे सारखी ढसतात आपल्याला. म्हणजे मला तुम्हाला कळालंच असेल माझ्या म्हणण्याचा अर्थ. पण तसल्या सापांपेक्षा असले साप परवडले का नाही? बरोबर म्हणतोय ना मी? हा बरोबर बोलते असं हिचं म्हणणं आहे. A few moments later. ती पोजेस गाईज, पोजेस बघा. रिॲक्शन. ओ ओ ओ ओ ओ ओ. खतरनाक ऍक्टिंग गाईज. प्लीज कुणीतरी हिला ऑडिशन साठी बोलवा. क्लोजअप व्ह्यू घ्या जरा. क्यूट आहे ते नंबर, भारी. कारण तो ग्रीन आहे, हिरवा. हा पांढरा. गाईज मगर, दी क्रोकोडाईल. असं वाटेल तुम्हाला ती मेली, पण ती मेली नाही. डोळे उघडले तिने, डोळे ओ गाईज डोळे उघडलेत. अजिबात खूप खार नाही वाटत, एकदम आळशी वाटते. आळशी वाटते ती. तू जा की मग, बरोबर तिचा आळस निघल बाहेर. मी इथं 5वीत आलतो, त्याच्यामुळे मी आत्ता आलोय म्हणून मला आठवत नाही. पण हत्तीचं लांबच आहे मला वाटते, खूप लांब आहे. व्हाईट कलरचा मोर ते लांब. येस. अरे इथून कुठे तर खाली पण जायचं होतं, तो रोड त्यांनी बंद केलाय का? तिथं ते नदीच्या किनारी वाला ते नाही का खाली लेक आहे ते, नदी हा नाही. सॉरी लेक. सॉरी. तर इकडं एक प्राणी एका ह्याच्यावर तर दुसरा प्राणी थोडासा लांब, 50 मीटर 200 मीटरवर. किती 200 मीटर नाही ना, किती असत? 50-100 मीटर. तिथं माणसांना इथं सहन व्हायला असं ब्रेक घेऊन स्टॉप घेऊन असं आम्हाला आता व्हिजिट करायला लागणार आहे. लय कष्टाचं काम आहे. ऊन तर लय, प्राण्यांना पण ऊन लागते, त्यामुळे त्यांनी ते तोंडच दाखवण्यात झालेत लोकांना. आपल्या एका कोपऱ्याला जाऊन बसतात की लोकांना शोधता पण हे नाही झालं. आणि ती तुम्हाला बोगी मग अशी म्हणलं ना, तर मग ही ती बोगी. ना. पण आम्ही लय गरीब माणसं, आम्ही नाही घेतली ती बोगी. आम्ही उन्हात आपलं आम्ही उन्हात आम्हाला खूप एक्सप्लोर करायचं होतं ना, त्यामुळे आम्ही हा पाथ चूज केला. आणि आता ह्या पाथचं असं बसायला. 5 minutes later. मैं तो थक गई. ले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग की वजह से. मॅमची ऍक्टिंग. फायनली बिबट्याच्या इथं पोहोचलोय. को बुलाओ ना दीदी. आदि की नहीं रहा है, किधर है वो दीदी? बुलाओ ना अपनी भाषा में. कैसा लगा मेरा मजाक? बिबट्या काही दिसला नाही आम्हाला. आणि दीदी काय म्हणतात? दीदी काय म्हणताय? नाही दीदी म्हणल्या घरी जायचं का. दीदींचीच आयडिया होती बिबट्याला बघायची, पण दीदींचा भाऊ काय भेटला नाही. आता रक्षाबंधनला आपण परत येऊ, बघूया दीदींवरचा रुसवा निघतोय का भावाचा. भाव म्हणजे कोण? बिबट्या रे. नका रडू, भेटेल तुम्हाला, भेटेल. मला घरी जायचं. मुझे घर जाना है. मुझे घर जाना. परत एकदा आम्ही आता रिलॅक्सेशन करतोय. रेस्ट रेस्ट ब्रेक घेतोय आम्ही. काय झालंय ना, 5-5 मिनिटाला रेस्ट घ्यायला लागतं. प्राणी तर दिसा नाहीत आणि ऊन खूप लागतंय. हँड फॅन नाही का? हँड फॅन आणायला पाहिजे होता आपण. हो, अजून काहीतरी व्हॅनिटी व्हॅन पण आणायला पाहिजे होती आपण. काहीच हा पांढरा वाघ, पण हा पण झोपलाय. सेम सगळीकडे सेमच आहे.
काय म्हणायचं ह्याचे पुण्याचे आहेत ना, पुण्याचे लोक झोपतात दुपारी. पुण्याचे लोक झोपतात. दीदी म्हणतात की पुण्याचे लोक झोपतात. त्यांनी पण ते आत्मसात केले वाघाने ह्या. ते राहून राहून शिकल्यात. इथं राहून राहून शिकलाय तो. बरोबर बोलला तुम्ही. सगळ्यांनी शिकलंय. तिकडचा वाघ, हा वाघ. गाईस गुहेत आलोय, गुहेत. आर्टिफिशियल गुहा. गाईज हे याक आहेत, याक. त्या याकवर काय बसलाय, कावळा बसलाय. बघा 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 बघा, फ्रेंड्स आहेत ते. तर आम्ही निम्मच फिरलंय आणि आता आमचा डिसिजन असा झालाय. दीदींचं म्हणणं आहे की आता घरी जाऊया, लय झालं प्राणी बघणं. आता त्यांचं म्हणणं आहे की मी एवढा मोठा प्राणी आहे मी नाहीये प्राणी. बरं मनुष्य प्राणी आहे खरं. मी पण आता आम्ही कॅन्सल करतोय. आमचा हत्ती बघायचा राहिलेला लय लांब आहे तो, मला माहिती आहे, म्हणून आम्ही जाऊ नाही शकत. मग कॅन्सल करतात. पुढचा स्पॉट असतो पण असं चालायचं, कारण थोडे लांब लांब प्राणी ठेवले त्यांनी. कंटाळा येतो. ऊनले सीधी सन खूपच आहे. खूप चिडलाय सन, खूप हॉट झालाय. मी काय म्हणतोय, सन खूप चिडलाय, खूप हॉट झालाय तो. मनुष्यांवर खूप चिडलाय. मग ह्याच्यावर मी काय बोलू? आमचे 120 रुपये होतं तिकीट. त्यातलं आपण किती रुपयाचं फिरलो? 30 आणि कष्ट. फक्त आपल्या हत्ती बघायचं राहिलं, बाकी आपण सगळं बघितलं ना. आणि तो तरस वगैरे पण नाही बघितलं आपण, अस्वल पण नाही बघितलं. ओ माय गॉड, सगळंच राहिलंय आपण. आता आम्ही घरी जाऊन आता ॲनिमल्सचे व्हिडिओ लावतो कोल्हा पण नाही बघितलं. आणि झोपतो. आणि स्वप्नात मग बाकी हत्ती वगैरे बघतो. हां, हे मला पोस्टरमध्ये दाखवणार आहे. E फॉर एलिफंट. अजून कुठला? अस्वल नाही. F फॉर फॉक्स. नंतर G फॉर गोट. जी की इथं नाही. जिराफ नाही येत. बियर येत, ब्लॅक बियर. तर गाय आता आमचा हा फायनल स्टॉप आहे झूमधला. आलंच याचं गेट, एक्झिट गेट आलं. एंट्री आणि एक्झिट गेट एकच आहे. आता बस, आता नाही कुठे थांबायचा, लय झालं आपलं. थांबूनच 2 तास गेले. आता थोडंसं खायचं, पण सकाळपासून काहीच खाल्लं नाही. चिक्की खाल्लेली एक 10 रुपयाची, तेवढंच. लय चालायला लागतंय लय. प्राणी तर काय रुसलेले वाटतं, दिसतच नव्हते. आता जातो, लोक बघतात पण सबस्क्राईब पण करा ना लोकांना, म्हणावं गाईज प्लीज सबस्क्राईब. तर फायनली एक्झिट गेटला आलो. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.